शिका पाळली जाते. ओ छपरी इथे ना, कुकडे गायब होतो काय माहिती. हॅलो नमस्कार वेलकम. मी मनोज आपल्या खेड्यातल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर आज मी मयूर तर काही कामाचा नाही आहे, कमायला मी जातोय पत्ती कापायला, म्हणजे केळ्याचे घर झाकायचे, त्याच्यामुळे पत्ती कापायला जातोय. माझी मम्मी इकडे कपाशी वेचते आणि माझे पप्पा ते घर झाकतील आणि मी ते काय म्हणता पेंडी कापून देणार आहे, म्हणजे पत्ती कापून देणार आहे. तर चला तुम्ही पण सर्वांनी लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय आणि सपोर्ट ही कमेंट नक्की करा. हे बघा आता आला इकडे शेतात. आता तर डायरेक्ट बेकार अशी झोप पण लागते, कारण की थकलेल्यासारखं वाटतं आहे. आणि केळीच्या बागेत तर एकदम भारी वाटतं, एकदम थंडगार वातावरण लागतं आणि त्याच्यामुळे डायरेक्टली झोप लागते. हे बघा अशी पत्ती कापून नाही का ठेवायची, ही पूर्ण पत्ती कापून गठ्ठी करायची आहे. हे घर झाकायचे आहे. केळीचे घर लागले ना आता, तर यांच्यावरती अशी पत्तीच ठेवायची, कारण की ते उन्हापासून मच्छरपासून आणि पाऊस झाला आमच्याकडे काल, तर पावसापासून संरक्षण होईल त्याच्यामुळे ते केळी खराब होणार नाही. त्याच्यामुळे ते आता पत्ती कापून. चला मी तुम्हाला दाखवतो. एवढं बडबड करण्यापेक्षा डायरेक्टली डेमो बघून घ्या, म्हणजे डायरेक्ट लाईव्ह बघा. एवढे बडबड नका ऐका माझे. चला दाखवतो कशा प्रकारे केळीचा घर झाकला जातो, पत्ती कशी कापायली जाते. ओ छपरी इथे ना, कुकडे गायब होतो काय माहिती. बता लाव मला दिया, ये लो पकडो मोबाईल. बॅक कॅमेरा चालू आहे. बंद कर. अरे एवढी माती ना, डायरेक्ट लई माती डायरेक्ट, त्याच्यामुळे असं बांधणं पडतं. पुरं डायरेक्ट काल तर डायरेक्ट बेकार आला. लागलं ना तर असं तोंडावर माती गेली ना, तर हे एक फडका घ्यायचं एक साईड ना, असं बांधी घ्यायचं. ओम नमः शिवाय. सिनेमाचं दही थोडं निम्मन दिसतो. याची पेंडी केली पुरी कापाली, असं या खाल्या त्याच्याचा हातात नाही पकडायला, आणि पेंडीला गाठण मारायची. त्याला वाकाडी द्यायचं, म्हणजे वाकाललं की ते बरोबर असं. आता समजून घ्या इकडे घड आहे, तर असं ठेवता येईल, असं झाकता येतं बरोबर. हा समजलं ना. आता बघा पुऱ्या भागात तर काही घडं फुटले नाही आहे, म्हणजे ठिकठिकाणी घडं आले. आता हे पहा ठिकठिकाणी घडं आले ना, तर आता हे पण घड येणारच आहे थोड्या दिवसात. तर त्याच्याकरता ज्या ठिकाणी घड आहे त्याच झाडाची पत्ती कापायची आणि त्याचं एक पिंडूल करायचा आणि ते तिकडे झाकायसाठी खाली ठेवायचं. हे बघा इकडे ठेवले खाली पत्तीची गठ्ठी करून. नंतर माझे पप्पा ते झाकून टाकतील. आता हे तसं कापून घेतलं आपण ना, आता डायरेक्ट बांधायचं. आता हे इकडे असं खाली ठेवून देतो. मी फक्त कापायचं काम करतोय. माझे पप्पा येतील, काडी लागते त्याला, ते काडीने असं झाकतील ते तिकडे. ते पण दाखवेल तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये थांबा. ही कापलेली पेंडी पत्तीची ही कशा प्रकारे झाकता माझे पप्पा कवर करता या घडाला या पत्तीने. चला मी पण दाखवतो.
हो ना, काल तिनं अर्ध घेतो ना. या काडीनं ती काडी बनवली घरी. हिच्याकन झाकला जातो मग ते पेंडी तिकडे लय कसे झाक. आता वरून जे ऊन पडणार आहे ते झाडावर नाही पडत, ते पत्ती टाकले ना. हे बघा आता केळीला मटेरियल सोडायला चालले. तर बघा माझ्या पप्पांनी घेतलंय मटेरियल पुढे आणि माझ्याकडे सामान आहे टप आणि फवारा पंप. जे फैलायला रे गेले आहेत ना. आता मी या बांधाला नाही का डुकरांना नळ्या फैलावल्या आहे ना, त्या असं सरळ करतो म्हणजे मटेरियल नाही का सर्व खोडांना भेटलं पाहिजे म्हणून त्या डुकरांनी इकडे तिकडे फेकले. पहा मी दाखवतो तुम्हाला. इकडे बा केवढी डाग केली त्यांना. पुरं खोडांपासून अलग तरी ठेवलंय नड्या. लागली ती खोडाजवळ. तवा नाड्या आवडीसून झाल्या पुऱ्या एकदम भारी. हे पहा असं नुकसान केलं इथं डुकरांना. खोडाच्या पाशी जे गांडूळ असताना ते इकडून खातात ते. आणि इकडे माझे पप्पा ते मटेरियल सोडताय आता. हे बघा असे सोडता आम्ही मटेरियल. हिच्यातून आता ह्या नळीतून ते डायरेक्ट मेन दंड्यावर जात आहे पाईपलाईनमध्ये. पुऱ्या बागाला मटेरियल इकडून एका कनेक्शनवरून. वो तर पिकलेलं पण नाही आहे.